मी चॅनलवरती कोणत्याही प्रकारच्या टिप्स किंवा माझा कोणताही प्रीमियम ग्रुप नाही आहे. माझे सर्व व्हिडिओ जे असतात ते एज्युकेशनल पर्पजसाठी असतात. जय हिंद मित्रांनो, मी दीपक पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं सर्वांचं खूप स्वागत आहे. तर मित्रांनो, आज निफ्टीचा फायनल क्लोज झाला 23,557 वरती. 23,557 वरती आजच्या दिवशी निफ्टीने या ठिकाणी फायनल क्लोज दिला आणि आजच्या दिवशी मार्केटमध्ये आपल्याला पुन्हा वरच्या लेवल या ठिकाणी बघायला मिळाल्या. ठीक आहे, मार्केट गॅपअप झालं होतं पण आणि साईडवेज ट्रेडिंग सेशन आपल्याला आजच्या दिवशी दिसलं. गॅपअप झालं ओपन मार्केट आणि त्यानंतर झालं साईडवेज. म्हणजे मार्केटमध्ये जो डीप आलेला होता 2000 पॉईंटचा, त्यानंतर मार्केट आपल्याला वरतीच जाताना दिसतंय. आता 23,300च्या आसपास मार्केट थोडं कन्सोलिडेशनमध्ये गेलेलं होतं. 3-4 दिवस आपण बघितलं की मार्केट आपलं कन्सोलिडेशनमध्ये गेलेलं होतं, पण आता पुन्हा आपल्याला मार्केट वरती जाताना दिसतंय. वरच्या लेवल या ठिकाणी दाखवतंय. तर आपलं मार्केट जे आहे बुलिश मार्केट आहे मित्रांनो, लक्षात ठेवायचं आहे. आपल्या मार्केटमध्ये कोणत्याही प्रकारचा विकनेस नाही आहे. विकनेसचं कोणत्याच प्रकारचं साईन नाही, कारण की जो पण डीप येत असतो मार्केटमध्ये एक बाईंगच्या संधी असतात. त्या मार्केटमध्ये जो पण डीप येतोय ती आपल्यासाठी एक बाईंगची संधीच आहे. एक इंडेक्स असतो, इंडेक्सला वरती घेऊन जाणारे स्टॉक असतात. हे नेहमी सांगतो बघा तुम्हाला मी की इंडेक्स कसा वरती जात असतो, त्याच्यामधले असलेले स्टॉक जे असतात ते वरती जाणार, तेव्हा इंडेक्स आपला वरती जात असतो. आणि त्यामध्ये ज्यांचं वेटेज जास्त असतं, जे पण इंडेक्समध्ये स्टॉक असतात त्यांचं वेटेज जास्त असतं आणि त्यांच्यामध्ये जर बाईंग येत असेल तर नक्कीच आपल्याला इंडेक्स वरच्या लेवल दाखवत असतो. तर निफ्टीमध्ये आता 23,500 आपण म्हणू शकतो की एक बेस बनलेला आहे. इथे खालचे काही सपोर्ट जर म्हटले महत्त्वाचे तर 23,300 आणि 23,100च्या आसपास हे निफ्टीसाठी काही महत्त्वाचे सपोर्ट बनले. आता 23,500च्या खाली मार्केट जात आहे का आपल्याला बघावं लागेल. जात असेल तर थोडंसं विकनेस फक्त येऊ शकतो. मी असं म्हणणार नाही आपलं मार्केट या ठिकाणी बेरिश होत आहे, असं नाही. काही महत्त्वाचे सपोर्ट असतात, ते सपोर्ट ब्रेक झालं की मार्केटमध्ये थोडी सिलिंग येत असते. मग याचा अर्थ असा नाही की आपलं मार्केट बेरिश मार्केट झालं, असं नसतं कधी. त्यानंतर बाकीचे इंडेक्स पण बघा, तुम्हाला लक्षात येईल. मिड कॅप, स्मॉल कॅप, मिड कॅप इंडेक्स, त्यानंतर स्मॉल कॅप इंडेक्स, यांच्यामध्ये आपल्याला तेजी बघायला मिळते. त्यांनी पण वरच्या लेवल गाठलेले आहे. मी तुम्हाला लाईव्हवरती हे मिड कॅप इंडेक्स आणि स्मॉल कॅप इंडेक्सचे चार्ट पण दाखवत असतो. तुम्हाला दाखवत असतो की कसं आपण डीपमध्ये तिथे बाईंगच्या संधी जर शोधल्या तर आपल्याला फायदा मिळत असतो. मिड कॅपच्या बाबतीत पण स्मॉल कॅपच्या बाबतीमध्ये पण त्यांच्यामध्ये रॅली कंटिन्यू आहे. हे बघा, काही स्टॉक खाली येणार, प्रॉफिट बुकिंग पण असते मार्केटमध्ये. प्रॉफिट बुकिंग होत जाणार, बाईंग पुन्हा येणार मार्केटमध्ये. लक्षात आलं. त्यानंतर तुम्हाला मी डिफेन्स सेक्टरबद्दल पण बोललो होतो. डिफेन्सवरती पण आपण फोकस केला पाहिजे. आणि डिफेन्समध्ये असणारे स्टॉक आजच्या दिवशी बघा किती वरती जाताना दिसले. यावरती मी एक स्पेशल व्हिडिओ बनवला की आपण काय याच्यामध्ये बाईंगच्या संधी शोधल्या पाहिजे, त्या कंपन्यांचा असणारा बिझनेस, त्यावरचा एक व्हिडिओ पण मी बनवला आहे. सर्वांनी तो व्हिडिओ बघितलेला पण असेल. आज बघा, HL सारखा स्टॉक होता, जवळजवळ 5-6 टक्क्यांनी वरती होता. त्यानंतर कोचिन शिपयार्ड सारखा स्टॉक होता, तो आपल्याला 10 टक्क्यांनी वरती दिसला. GRAC तो पण जवळजवळ 13-14 टक्क्यांनी सकाळच्या वेळेला वरती होता. BL बघा, तो पण 3-4 टक्क्यांनी वरती होता. म्हणजे हे जे डिफेन्सचे स्टॉक होते आपल्याला आजच्या दिवशी वरतीच दिसले आणि भविष्यामध्ये पण त्यांच्यामध्ये स्कोप असणारच आहे. त्यामुळे आपण योग्य लेवलला त्यांना बाईंग केलं तर भविष्यामध्ये आपल्याला ते पैसा बनवून देणारच. जे स्विंग ट्रेडिंग करत असतात त्यांनी पण योग्य लेवलला बाय केलं पाहिजे, त्याला होल्ड केलं पाहिजे. प्रॉफिट आलं का आपलं प्रॉफिट पण बुक केलं पाहिजे. मार्केटचं काही सांगता येत असतं का? नाही. मार्केट सुप्रीम असतं मित्रांनो. मार्केटचं काही सांगता येत नाही. जोपर्यंत जातं आहे वरती जाणार, त्यामध्ये जेव्हा करेक्शन व्हायला सुरुवात होत असते, म्हणजेच त्याचा ट्रेंड जेव्हा चेंज होत असतो, मग तुम्हाला तिथे निगेटिव्ह रिटर्न दिसतात. जसं कोणी म्हणेल ना की आता डिफेन्सचे स्टॉक वरती चालले, मी टॉपला बाय करतो. जसं कोचिन शिपयार्ड आहे, आज वरती गेलाय, उद्या पण तो वरती जाणार, मी त्याला बाय करून टाकतो. समजा रनिंगमध्ये काही वेळेला तुमचं प्रॉफिट बनतं, पण स्टॉकवरती गेला, तुमचे 10-20 टक्क्यांचे रिटर्न बनले, पण तिथूनच त्याच्यामध्ये जर करेक्शन व्हायला सुरुवात झाली, म्हणजेच रिट्रेसमेंट जर झालं तर तुम्हाला इथे निगेटिव्ह रिटर्न दिसत असतात. त्यामुळे एक रिट्रेसमेंट महत्त्वाचं असतं, एक करेक्शन महत्त्वाचं असतं. ते आल्यानंतर मग आपण जर त्यामध्ये बायच्या संधी शोधल्या तर आपलं प्रॉफिट बनणार तिथे. मग ठीक आहे ना, ती योग्य लेवल असते आपली. तर आपला इंडेक्स पण आता चांगल्या लेवलवरती बंद झालेला आहे. हा मोमेंटम एखाद्या वेळेला उद्या कंटिन्यू पण राहू शकतो, कारण की मार्केट आज साईडवेज होतं. मार्केटने पुन्हा उद्या ब्रेकआउट जर दिला तर पुन्हा आपल्याला वरच्या लेवल पण निफ्टीमध्ये बघायला मिळू शकतात. मग कोणत्या त्या महत्त्वाच्या लेवल असणार ते बघण्यासाठी आपण जाणार 5 मिनिटांमध्ये. म्हणजेच इंट्राडेमध्ये मार्केटचा ट्रेंड कसा पॉझिटिव्ह होऊ शकतो, मार्केट कसं वीक होऊ शकतं, त्यासाठी कोणते महत्त्वाचे सपोर्ट आणि रेजिस्टन्स असणार ते आपण बघूया 5 मिनिटांमध्ये. आता इथे पण आपल्यासाठी लेवल एकदम सुटसुटीत असणार आहे. सकाळच्या वेळेला आपण काय म्हटलो होतो, जसं इथे मार्केट ओपन झालेलं होतं आणि आपण म्हटलो होतो की मार्केट जर कंटिन्युअसली खाली येत असेल तर मार्केटसाठी हा एक सपोर्ट असणार. म्हणजे 23,480 ते 23,500 ही लेवल जे असणार मार्केटमध्ये सपोर्टचं काम करणार.
इथे मार्केट येऊन बाउन्स घेऊ शकतं. लॉजिक काय? लॉजिक पण सर्वांना माहीत असलं पाहिजे की 23,500 एक सायकोलॉजिकल लेवल आली. ठीक आहे ना. इथे कोण असणार? पुट रायटर, जे मार्केटमध्ये पुट सेल करून तेजी करत असतात त्यांना आपण काय म्हणत असतो? पुट रायटर म्हणत असतो. ते काय करतात? तेजी करत असतात. आणि त्याच ठिकाणी आपल्याला ओपन इंटरेस्ट सर्वात जास्त दिसत पण होता जेव्हा आपण ऑप्शन चेनवरती बघितलं, तेव्हा OI चेनमध्ये बघितलं होतं आपण 23,500वरती आपल्याला पुट रायटिंग होताना दिसली. त्यानंतर मार्केटसाठी एक रेजिस्टन्स कोणता बनला? जिथून मार्केट खाली आलेलं होतं, म्हणजे हीच लेवल आपल्यासाठी नंतर काय बनली होती? रेजिस्टन्स बनली होती. मग आपल्याला एक रेंज मिळून जात असते इथं की मार्केट त्या डे हायला ब्रेक करते का. लक्षात ठेवायचं नेहमी की जर मार्केट खाली येतं आहे, एक डिप देत आहे, 23,500वरती मार्केटने सपोर्ट घेतला, आता मार्केट इथून जर वरती जात आहे तर ते डे हायला ब्रेक करते का आपण बघायचं असतं. आपल्याला काय दिसलं? मार्केटने डे हायला ब्रेक केलं नाही, मार्केट पुन्हा तिथून खाली आलेलं होतं. म्हणजे आपल्यासाठी काय झाली? एक रेंज तयार झाली. जसं आजचा डे हाय 23,579 समजा, हा काय झाला? मग एक रेजिस्टन्स आणि खाली ही लेवल जी मी तुम्हाला सांगितली 23,480 ते 23,500 हा एक झोन, हा मार्केटसाठी काय झाला? सपोर्ट. मग ही रेंज आपल्यासाठी बनत असते जवळजवळ 80 पॉईंटची रेंज ही तयार झाली होती, 80 पॉईंटची रेंज. आणि पूर्ण दिवसभर मार्केट आपल्याला ह्याच रेंजमध्ये ट्रेड करताना दिसलं. इतर मी तुम्हाला मोठी रेंज सांगितली, पण जर तुम्ही चार्टला ड्रॉ जर केलं ना अशा पद्धतीने तर तुम्हाला समजेल की फक्त 30 पॉईंटची रेंज असणार. किती? 30 पॉईंटची रेंज, फक्त छोटीशी. आपण हिला म्हणू शकतो नॅरो रेंज. आपण हिला म्हणणार नॅरो रेंज. या नॅरो रेंजमध्ये मार्केट ट्रेड करत होतं. मला सांगा, काही कंपन्यांचे स्टॉकवरती पण जात होते. आता ज्या व्यक्ती स्विंग ट्रेडिंग करत असतात स्टॉकमध्ये, त्यांनी काही स्मॉल कॅपचे स्टॉक घेतलेले असणार, मिड कॅपचे घेतलेले असणार, त्यांनी लार्ज कॅपचे पण घेतलेले असणार, तर तिथे प्रॉफिट बनतं आहे. म्हणजे तुम्ही एखाद्या स्टॉकमध्ये जर स्विंग ट्रेडिंग करताय तिथे प्रॉफिट बनतं आहे तुमचं. पण जर तुम्ही ऑप्शन ट्रेडिंग करत असाल एखाद्या इंडेक्समध्ये, जसं आता मी निफ्टीचं उदाहरण देतो, तुम्ही निफ्टीमध्ये ऑप्शन ट्रेडिंग करताय आणि एखादा कॉल ऑप्शन पुट ऑप्शन जर तुम्ही होल्ड केलेला आहे, काय होणार? तुम्हाला इथे लॉस होणार आहे. इथे प्रोबॅबिलिटी तुमची कमी होऊन जात असते. इंट्राडेमध्ये जेव्हा पण तुम्हाला ऑप्शन बाईंग करायची असते, कारण की प्रत्येकाला आवडतं ऑप्शन बाईंग करणं, पण जर तुम्हाला ऑप्शन बाईंग करायची तर त्यासाठी मार्केट ट्रेंडिंग पाहिजे असतं. ट्रेंडिंग मार्केटमध्ये इथे प्रत्येकाचा पैसा बनू शकतो, नाहीतर बनतच नाही. या ठिकाणी कोणाचा पैसा बनेल? ज्यांनी ऑप्शन राईट केलेले असतात. एखाद्याने इथे ट्रायंगल सेल केलेला असेल किंवा स्ट्रॅडल सेल केलेला असेल तर त्यांचं प्रॉफिट इथे बनत असतं, ज्यांनी ऑप्शन रायटिंग केलेली असते त्यांचं. पण जे ऑप्शन बाईंग करतात त्यांचा पैसाच बनत नाही इथे कधी. त्यामुळे म्हणत असतो मी की ऑप्शनकडे जाऊ नका, सरळ तुम्ही इक्विटीमध्ये स्विंग ट्रेडिंग करा, तिथे तुमचा पैसा बनेल. मार्केट साईडवेज होतं, पण खूप साऱ्या जणांनी स्टॉकमध्ये प्रॉफिट पण बुक केलेले असणार किंवा चांगल्या लेवलला जे स्टॉक असतील ते स्टॉक पण बाय केलेले असतील. ठीक आहे. त्यामुळे ऑप्शनमध्ये शक्यतो जायला नको कोणी. ठीक आहे ना. आपल्याकडे ऑप्शन आहेत ना अजून की आपण तिथे जाऊन चांगला पैसा बनवू शकतो. फ्युचर अँड ऑप्शनच केलं पाहिजे का आपण पैसा बनवण्यासाठी? नाही, ही चुकी मित्रांनो. समजलं. तर मार्केट आपल्याला अशा नॅरो रेंजमध्ये दिसलेलं होतं, म्हणजे कोणत्याही प्रकारची मोठी ॲक्टिव्हिटी मार्केटमध्ये झालेली नव्हती. आता उद्यासाठी कोणत्या महत्त्वाचे लेवल असणार मग? तर रेजिस्टन्स आपल्यासाठी आहेच 23,579 हा मार्केटसाठी असणार एक रेजिस्टन्स, म्हणजे आजचा डे हाय. त्या लेवलला मार्केटने आजच्या दिवशी ब्रेक केलेलं नव्हतं. ही मार्केटसाठी काय असणार? रेजिस्टन्स. आणि मार्केटसाठी सपोर्ट तीच लेवल असणार पुन्हा 23,480 ते 23,500. ही मार्केटसाठी काय असणार? इथे एक रेंज असणार आहे, म्हणजेच हा एक सपोर्ट असणार आहे मार्केटसाठी. 23,480 ते 23,500 हा मार्केटसाठी असणार सपोर्ट. मार्केट ह्या रेंजच्या बाहेर जायला पाहिजे. जसं मी इथे एक लेवल ड्रॉ करतो, ही 23,500ची असणार आहे, 23,500. आणि ही लेवल 23,400 आहे, ही लेवल 23,480. तर मार्केट ह्या रेंजच्या बाहेर जायला पाहिजे, तेव्हा ते ट्रेंडिंग होणार. मग एक तर ते ब्रेकआउट पण देऊ शकतं इथे. समजा उद्याच्या दिवशी आपल्याला दिसलं फ्लॅट किंवा थोडंसं गॅपडाऊन दिसलं. काही वेळेला गॅपडाऊन पण ओपन होत असतं, असं नाही की प्रत्येक दिवसाला ते गॅपअप होईल ओपन. जसं क्लोजिंग आलेली नाही ते, तर मार्केट समजा 23,520 किंवा 23,540 वरती ओपन झालेलं आहे, इथे थोडंसं गॅपडाऊन ओपन. मग मार्केटसाठी ही लेवल रेजिस्टन्स असणार आहे आणि खाली आज सपोर्ट असणार आहे. मग इथे काय होऊ शकतं? मार्केटसाठी ह्या लेवल सपोर्टचं काम करणार आणि वरती रेजिस्टन्स. समजा ओपन झाल्या मार्केट जर वरती जात असेल, समजा वरती गेलंय आणि ह्या रेजिस्टन्सला ब्रेक करत असेल, तर इथून एक ट्रेंडिंग मूव्ह मार्केटमध्ये येऊ शकतो. ते बघायचं असतं. हा ट्रेंडिंग मूव्ह केव्हा येणार? जेव्हा इथे ब्रेकआउट मिळेल तेव्हा. जेव्हा मार्केटमध्ये इथे ब्रेकआउट येईल तेव्हा ट्रेंडिंग मूव्ह आपल्याला इथे बघायला मिळू शकतो. म्हणजे मार्केट इथून पुन्हा वरती जाऊ शकतं. वेगळ्या लेवल आपल्याला मार्केटमध्ये बघायला मिळतील.
किंवा जर मार्केट 23,500च्या खाली स्लिप होत असेल, कारण की ही एक सायकोलॉजिकल लेवल आहे. मी तुम्हाला काय सांगितलं की इथं पुट रायटर पण ज्यांनी इथे पुट सेल केलेले असतात, जर मार्केट त्या लेवलच्या खाली जात असेल, ज्यांनी पुट सेल केलेला असतो, एक ऑप्शन म्हणजेच इथे काय सेल केलेलं असतं, पुट सेल केलेलं असतं. समजा मी जर म्हटलो की मी इथे एक 80 रुपयांचा पुट ऑप्शन सेल केलेला आहे, माझा व्ह्यू काय मार्केट वरती जायला पाहिजे, पण ते नाही गेलं, ते जर इथे खाली आलं तर मला काय होईल, लॉस होणार इथे. मग जर मला लॉस झाला तर मी काय होत असतो, याच्यातून एक्झिट होतो. पुटचा ओआय आपल्याला कमी होताना दिसणार, कारण की मी यातून एक्झिट घेतोय. मग हे सपोर्ट जेव्हा ब्रेक व्हायला लागतील तेव्हा आपलं मार्केट खाली येणार इथे. हे सपोर्ट जेव्हा ब्रेक होतील इथून तेव्हा मार्केट इथं खाली येणार. मग खाली जे सपोर्ट असतील मार्केटसाठी 23,442 हा एक सपोर्ट असणार आहे. त्यानंतर 23,400 ही लेवल पण मार्केटसाठी सपोर्ट असणार. आणि अजून एक स्ट्रॉंग बेस आहे मार्केटसाठी 23,300 ही लेवल पण सपोर्टचं काम करणार इथं. हे टप्प्याटप्प्यांमध्ये मार्केटसाठी सपोर्टचं काम करतील. जेव्हा एखादा स्टॉक किंवा एखादा इंडेक्स कॉन्सोलिडेशनमध्ये असतो ना, तो म्हणजे अशा छोट्याशा रेंजमध्ये असतो, तिथे प्रोबॅबिलिटी असते की तो ब्रेकआउट किंवा ब्रेकडाऊन देणार, म्हणजे एक ट्रेंडिंग मूव्ह देणार. ट्रेंडिंग मूव्ह आपण कशाला म्हणायचा असतो, जेव्हा मार्केट ह्या रेजिस्टन्सला ब्रेक करेल, तिथं थांबणार आणि तिथून जेव्हा आपल्याला हायर लोचं फॉर्मेशन दिसेल तेव्हा आपण त्याला म्हणत असतो ट्रेंडिंग मार्केट. आणि जेव्हा एक महत्त्वाचं सपोर्ट ब्रेक होत असतो, जेव्हा मार्केट लोअर लोचं फॉर्मेशन बनवत असतं, याला पण आपण ट्रेंडिंगच म्हणतो. मार्केट याला पण आपण काय म्हणतो, ट्रेंडिंगच म्हणतो. पण इकडे अप ट्रेंडमध्ये जात असतं मार्केट आणि इकडे जात असतं ते डाऊन ट्रेंडमध्ये. याला आपण डाऊन ट्रेंड असं म्हणत असतो. म्हणजे इथे लोअर लोचं फॉर्मेशन आणि इथे हायर लोचं फॉर्मेशन, असे फॉर्मेशन मार्केटमध्ये तयार होत असतात. सिम्पल लेवल आहे, जास्त नाही. चार्ट एकदम सोपा आहे ड्रॉ करण्यासाठी, पण लेवल आपल्याला दिसत आहे ताबडतोब. तुम्ही जर इथे ड्रॉईंग जर केलं ना याच्यावरती, ताबडतोब लक्षात येत असतं. जसं तुम्ही आजच्या दिवशी ड्रॉईंग केलं, आजचा डे लो हा सपोर्ट होता, त्यानंतर इथे ड्रॉ केलं, समजा की ही एक रेंज बनत होती, इथे असं ड्रॉ करून घेतलं, हे ताबडतोब लक्षात येत असतं तुम्हाला. सपोर्ट रेजिस्टन्स असे ताबडतोब लक्षात येऊन जातात. मग तुम्ही इथं पण छोटे मोठे इंट्राडेसाठी सपोर्ट रेजिस्टन्स बनत असतात, त्यांना पण बघू शकतात. जसं मार्केट फ्लॅट ओपन होते तर तुम्ही म्हणू शकतात की 23,550 मार्केटसाठी एक सपोर्ट बनतो इथे, बरोबर. इथं मार्केट बाउन्स घेऊ शकतं आणि वरती जाऊ शकते इथून, अशा पद्धतीने पण. किंवा मला इंट्राडेमध्ये काम करायचं आहे, बहुतेक जण करत असतात ऑप्शनमध्ये, या सपोर्टच्या खाली मार्केट जात असेल तर मी इथे या रेंजला पण चेस करू शकतो. म्हणजे आपण लॉजिक लावतो या ठिकाणी की हा सपोर्ट आहे, समजा इथं मार्केट काय घ्यायचं, रेजिस्टन्स घ्यायचं, हा नंतर काय बनणार, सपोर्ट बनणार. हा सपोर्ट ब्रेक झाला तर मी इथे मार्केटमध्ये डाऊन साईडला जाऊ शकतो, ठीक आहे ना. एक रेंज, मग खाली एक सपोर्ट आहे 23,500 पर्यंत, मी इथपर्यंत टार्गेट याच्यामध्ये घेऊ शकतो. अशा पद्धतीचं लॉजिक असलं पाहिजे मार्केटमध्ये. आपण जे पण काम करतो ना त्यामध्ये लॉजिक असायला हवं. लॉजिक नसेल तर काहीच फायदा नाही. रँडम ट्रेडिंग कधी होत नसतं, लॉजिक असलं पाहिजे, ठीक आहे. तर ह्या काही महत्त्वाच्या लेवल होत्या. आणि जेव्हा पण तुम्ही ट्रेड घेत असतात, म्हणजे इंट्राडेमध्ये काही व्यक्ती काम करतात, इक्विटीमध्ये पण काही जण करत असतात काम. म्हणजे एखादा स्टॉक असेल, समजा आपण उदाहरण घेतलं की रिलायन्स, HDFC बँक किंवा इतर कोणतेही स्टॉक असू द्या, त्यामध्ये पण इंट्राडेमध्ये काम करणाऱ्या बहुतेक व्यक्ती असतात. इक्विटीमध्ये म्हणजे स्टॉक बाय सेल करायचे इंट्राडेमध्ये फक्त, ठीक आहे. काही जण ऑप्शनमध्ये काम करत असतात, मग ते ऑप्शन ट्रेडिंग तुमचं स्टॉकमध्ये पण आलं आणि इंडेक्समध्ये पण आलं. स्टॉक किंवा इंडेक्स, स्टॉक ऑप्शन किंवा इंडेक्स ऑप्शन यामध्ये पण काम करणारे काही व्यक्ती असतात. हे काय करताय, सर्व इंट्राडे. मग तुम्ही जर इथे काम करताय ना तर तुम्ही स्टॉप लॉसचा वापर केला पाहिजे. मार्केटमध्ये इंट्राडेमध्ये रिस्क रिवॉर्डनुसार काम केलं पाहिजे. कोणत्या जागेवरती माझी एंट्री बनते, माझी रिस्क किती बनते आणि मला रिवॉर्ड किती मिळू शकतो, याचं कॅल्क्युलेशन तुम्ही नक्की करायला हवं. नाहीतर तुम्ही रिस्क रिवॉर्डनुसार काम केलं नाही तर तुम्ही कधी प्रॉफिटमध्ये येऊ शकत नाही. इंट्राडेमध्ये बहुतेक जणांना लॉसच होत असतात, ते सक्सेस होतच नाही. इंट्राडे जे ट्रेडिंग करत असतात ना ते सक्सेस होतच नाही, समजलं ना. करायचं असेल तर रिस्क रिवॉर्डनुसार करत चला. नाहीतर म्हणणार तुम्ही की नाही मार्केट इथून वरती जाईल, ते वरती जात नाही, ते खाली येतं आणि ते तुम्हाला जास्त लॉस देऊन टाकतं. मनात कधी स्टॉप लॉस पकडू नका. तर माझ्या मते सर्वांना निफ्टीमध्ये महत्त्वाचे लेवल या ठिकाणी समजलेले असतील. आणि मित्रांनो, जर व्हिडिओ आवडलेला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करायचं आहे, व्हिडिओला कॉमेंट पण करा आणि व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर पण करा. चला तर मग पुन्हा भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये. जय हिंद.